नमस्कार, हनीस किचनमध्ये आपलं स्वागत आहे. पहा, मी इथं एक पोळी घेतली आहे, बनवली आहे आणि ती भाजून घेतलेली आहे तूप वगैरे लावून. आणि मी नंतर मग ही मिक्सरमध्ये अशी बारीक केलेली आहे. त्याच्यामध्ये काजू, बदाम, मनुके, आता हे वरून परत तूप घातले भरपूर. आणि आपल्याला ह्याच्यामध्ये गूळ घालायचा आहे. आज आहे एकादश आणि आपलं एकादशीला शामबाबाला भोग लावायचा असतो. तर बाबांना चुरमा खूप आवडत असतो. त्याच्यामुळे आपण हा चुरम्याचा भोग बाबासाठी बनवला आहे. तर पहा, असाच बाबाला चुरम्याचा भोग लावायचं. जे आपलं सकाळचं कच्चं दूध येतं ते दूध काढून ठेवायचं रोजचं एक साईडला. त्याचं पण भोग लावायचा बाबांना असा कच्च्या दुधाचा. तर मी आज तुम्हाला डिटेलमध्ये दाखवते आपण कसं कसं भोग लावतो श्याम महाराजांना. तर तुम्ही पण नक्की करा. तुमच्या पण अडचणी प्रॉब्लेम खूप दूर होते. बाबा म्हणजे आपल्याला एवढं भरभरून देतो, म्हणजे त्याला नावच दिलेलं आहे, हारे हे का सहारा बाबा श्याम हमारा. हे पहा, गौरी घ्यायची अशी गॅसवर आपण पूर्ण लाल होईपर्यंत गॅसवर ठेवायची. नंतर एखादी तुमच्याकडं मातीचं भांडं असेल त्याच्यामध्ये घ्या, किंवा एखादी पंती असेल मोठी मातीची त्याच्यामध्ये घ्यायचं. श्यामबाबाच्या नावाने आपण असा दीपक लावायचा ह्याच्यामध्ये, तांदळामध्ये. तसं पण तुम्ही असं ठेवू शकता, समोरासमोर ठेवायचा. आणि ही जी आपली गौरी आपण घेतलेली आहे त्याच्यावर हे तुपाने असं आपण जसं स्वाहाकार करतो तसं ओम श्री श्यामदेवाय नमः, ओम श्री श्यामदेवाय नमः असं भोग लावायचा बाबाला. बाबाला भोग ह्या गौरीवर असं लावत असतात. त्याच्यामुळे ह्या गौरीवर आपण असं भोग लावायचा. अगोदर आपण तुपाचे 5 आहुत्या दिल्या ओम श्री श्यामदेवाय नमः म्हणून. आणि हे जे बोटाने आहे ते मी असं दूध शिपडत आहे ओम श्री श्यामदेवाय म्हणून. परत हे जे आपले खोबरं आहे ते 5 खोबरे ते पण ओम श्री श्यामदेवाय नमः, ओम श्री श्यामदेवाय नमः असं म्हणून खोबऱ्याचा भोग पण आपण लावायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला चुरमा, हे जे असं आपण 3 बोटं धरतो हे हरणाचं मुख होतं. हरणाच्या मुखाने आपण बाबाला भोग लावत असतो. कोणचं पण हवन आपण हे 3 बोटांनी करत असतो. त्याच्यामुळे हे असं आपण श्याम महाराजांना ओम श्री श्यामदेवाय नमः असं भोग लावायचा त्यांना. ह्याच्यामुळं कसे आपले जे देवता असतात, आपण ओम श्री श्यामदेवाय म्हणलं का मग जे आहे समज ते मुख असं खोललं जातं आणि पटकन आपण त्याच्यामध्ये तो घास घालत असतो, जसं आपण तोंडामध्ये घास घालतो तसं. त्याच्यामुळं ओम श्री श्यामदेवाय नमः असं म्हणायचं आणि थोडं थोडं टाकायचं. भरपूर पण नाही टाकायचं, कारण आपलं छोटं असतं, थोडं थोडंच टाकायचं. असं आपण भोग लावायचा. आपल्याला जर भजन येत असेल तर भजन म्हणा, नसन येत तर नाही म्हणलं तरी काही नाही, तुम्ही श्यामदेवांचा जप करा. ओम श्री श्यामदेवाय नमः, हारे के सहारे की जय. कारण बाबाकडं सगळे लोक हरलेलेच असतात, जे कर्जबाजारी झालेले आहेत, ज्यांना कॅन्सर झालाय, मोठे मोठे आजार झालेले, परत कुणाला चालता येत नाही, कोणाला दिसत नाही, कोणी म्हणजे भरपूर असे काही जे आहेत ते असेच लोक आहे. आणि श्यामबाबाला वरदान दिलेलं आहे श्रीकृष्णाने, हारे का सहारा बाबा श्याम हमारा. श्रीकृष्णाने त्याला वरदान दिले की जे पण तुझ्या दरवाजा चौकटवर येऊन माथा टेकून दर्शन घेईन, त्याच्या नशिबात मी किती दुःख दारिद्र्य लिहिलं असलं तरी ते बदलणार आहे. त्याच्यामुळं तुम्ही नक्की 21 खाटूश्यामला जाऊन या. कारण की आपण खाटूश्यामला जाऊन आल्याच्या नंतरच आपल्या मागचे जे अडचणी आहेत ते दूर होणार आहेत. श्यामबाबांना तसं वरदान दिलेलं आहे श्रीकृष्णाने. त्याच्यामुळं आपण आयुष्यात तरी एकदा तरी श्यामबाबांना जाऊन या. नाही तुमचं जाणं झालं तर तुम्ही घरी तरी सेवा करा.